रमा, अजून झोपल्यात का वहिनी साहेब? रमा, ए बाळा, उठतेस का? किती शांत झोपलीये. आईच्या आठवणीने अगदी हळवी झाली होती पोर. अगदी लोभस दिसते हो सवाष्ण रूपात. मीही अशीच लोभस दिसायचे सवाष्ण रूपात. दुर्गा अक्का, काही नाही, उठ लवकर. दुर्गा पारोशाने शिवलेस मला. पहाटे उठून स्नान केले होते मी, सगळे फुकट गेले. अगं काही कळते की नाही तूस? आता मला पुन्हा स्नान करावे लागणार. तुमचे काय? कधी उठा कधी अंग धुवा. आम्ही घालतोय हेलपाटे.
नाही घरामध्ये तुमचं एक बरे हो, कधीही निजायचे कधीही उठायचे, काही तारतम्यच नाही, सोहळ्यावळ्याचं तर भानच नाही तुम्हाला. कल्याण आहे कल्याण आहे. रमा असे तांदूळात बसून का सारवतात, वेडी कुठची. उठ 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 पटकन. असे पारोशा अंगाने ही सगळी कामे करायची नसतात हो. ताई सासूबाईंनी पाहिले तर रागे भरतील तूच. चल पटकन तोंडून. काय गो काय झाले? काही नाही. नाही चुकले माझे. पुढच्या वेळी लक्षात ठेव. अगो काय झाले रमास? आईच्या आठवणीने पाणी आले असेल डोळ्यात. बिचारी. ऐकणार नाही आहात का तुम्ही वहिनी अजिबात? वहिनी पेस घ्या ना थोडी. असं करून कसं चालेल? अंगात शक्ती कशी येईल? घ्या थोडी घ्या. अगं कबूल, यमीस भेटावयाचे आहे, पण आजारी पडून राहिलीस तर कशी भेटणार यमीस? यमी वहिनी, अहो बघितलेत का? ती शेवरीची म्हातारी देखील आली आहे तुमची विचारपूस करावयास. यमुनेकडनं आली हो माझ्या. तिलाही सय येते माझी. अहो माझ्या यमुनेला पण मला भेटायचंय. माझी पोर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. पाहिले किती छान पूजा केली तिने. आता तुम्ही दोघांनी सुद्धा अशीच प्रार्थना करा आणि मगच शाळेत जा. कळले? हो माई. बाबा कळले का? गणपती बाप्पा, मला आईची खूप आठवण येतेय आणि आपल्या घराचीही. तू लवकर आण ना आईला इकडे, नाहीतर मला तरी घेऊन चल तिकडे. गणपती बाप्पा, मला आईशिवाय नाही करमते. तू ऐकशील ना माझे? अगं रमा, तुला खरं तुझ्या घरी आता जाताच येणार नाहीये. म्हणजे म्हणजे नाही जाता येणार. पण का? का म्हणजे काय? तुझे आता लग्न झाले आहे ना, आता तुला कायमचं इथंच राहावे लागणार. मुळीच नाही. आणि कशावरून रे? मग माझी आई नाही का? तिची लग्न करूनच आली या घरात आणि राहतीये ना इथे. आता अनादिकालापर्यंत तुला तुझी आई भेटणार नाही. अनादिकालापर्यंत म्हणजे? अगं म्हणजे काय करू? काही नाही ग.
काल गुरुजींनी गोष्ट सांगताना अनादिकाल हा शब्द आला, तेव्हापासून हा प्रत्येक गोष्टीत अनादिकाल हाच शब्द वापरतो. म्हणून काय झालं, ही आईला भेटू शकत नाही म्हणजे नाही. आई 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 लागतो. आई आई तिला आईला भेटता येणार नाहीच, तेही अनादी कालापर्यंत. त्यात तू रडतीयस. जर हे ताई काकूंना कळलं तर ती तुला नक्की रागवेल आणि अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवेल. खरंच? हो. काय झाले का एवढे रडावया? उगी 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 आता सांगणार आहेस की रडतच बसणार आहे? खरी गंमत तर वेगळीच आहे. गंमत? मग तूच कुठे ठाऊक आहे? हो, मग सांगा ना. दादा दादा काय झाले? ऐक ना रे दादा. बोल, काय झाले आबा? दादा, बाबाने रमा बहिणीला उगीच घाबरवले. म्हणजे तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती, तर हा म्हणाला तुला आता अनादिकालापर्यंत भेटता येणार नाही आईला, कारण आता तुझे लग्न झाले आहे. तिला खूप वाईट वाटले दादा, म्हणून ती रडत गेली. काय रे बाबा, असे म्हणालास? असे करू नये. त्या आपल्या घरात नवीन आहेत ना, मग त्यांना त्यांच्या आईची आठवण येणारच. उलट त्यांना त्यांच्या आईची आठवण येऊ नये, त्यांना एकटे वाटू नये असे आपण वागावयास हवे. आणि विशेषतः तुम्ही दोघांनी, कारण त्या तुमच्या बरोबरीच्या आहेत ना. मग त्यांच्याशी मिळून मिसळून वागा, म्हणजे त्यांना बरे वाटेल. आणि असे कोणास रडवणे बरे दिसते का बाबा? आबा, नाम्याला आमची बग्गी तयार ठेवायला सांग आणि म्हणावे कचेरीचे सामान घेऊन जा. हो दादा. ती मला काजळाने मिशा काढते ते चालते, माई माझ्याकडे दुर्लक्ष करते तेही चालते, मग मी पण तिच्या खोड्या काढणारच. तृतीयम कृष्ण पिंगाक्षम गजवक्रम चतुर. अण्णा, पाहिलं का कोणाला? अरे बाळम म्हणजे नमस्कार साहेब. अहो ऐकलं का साहेब, जा आतवरती दे. थांबा, आधी आम्हाला आपल्या देवघराकडे घेऊन चला. मोदक आणले, आधी देवासमोर ठेवतो. बरं बाळंबजी, दूध घ्याल ना? प्रवासाने शिणला असाल, थोडा विसावा घ्या. हो, नेटके बोललात, खरोखर विसावतोच. आधी केवळ परिचित होतो, आता व्यायी झालोय. आता हक्काने विसावा घ्यायचा. हो हो, चल या, चल या. अण्णा, अण्णा. हो, आत्ता कशासाठी आले ते? आता लगेच कसं विचारणार? थोडा विसावा घेऊ दे, मग पाहू. नाही म्हणजे काही आघटित वगैरे झालेलं नसेल ना? कशाला अभद्र विचार मनात आणतात? नाही, तसं काही नाहीये. जा, त्यांच्या न्याहारीची तयारी करा. हो. परमेश्वरा, धावलास रे बाबा आमच्या उमा वहिनींसाठी. तू उमा वहिनी.
घ्यायचंय ना तुम्हाला? अहो असं काय करताय? चला. उमाबाईनी, उमाबाईनी, कळले का तुम्हाला बाहेर कोण आले ते? अगदी मनासारखे झाले हो तुमच्या, अगदी मनासारखे झाले. बाळंबटजी आले पुण्याहून. म्हणजे माझी यमुना. सासूबाई, वहिनी सावकाश, वहिनी अहो सावकाश, चक्कर येईल वहिनी. सावकाश हो. माझी यमुना कुठे आहे? चक्कर येईल वहिनी, सावकाश. आई, यमुना आई आली त्यांच्यासोबत. ती ज्या दिवशी उमलेल, ज्या दिवशी तिचे छान टप्पोरे फूल होईल, त्या दिवशी येईल हो तुझी आई. हत्तीच्या असे सांगितले होय बाबाने? अगं वेडाबाई, तुला घाबरविण्यासाठीच सांगितले हो त्यांनी. आई तुला भेटल्याशिवाय कशी राहील? बाबाने सांगितले आणि तू ऐकलेस. मोठा खट्याळ आहे हो तो. पण आजी हो म्हणत होता की. झाल्या का गंगा यमुना परत सुरू? अगे खरी गंमत तर वेगळीच आहे. गंमत? मग तूच कुठे ठाऊक आहे? हो मग सांगा ना. सांगू? मग आधी डोळे पुस बरे. आपले बाळंभटजी गेले आहेत करविरास, ठाऊक आहे ना? हो. मग तिथून परत येताना तुझ्या आईस, तुझ्या वहिनीस, तुझ्या काकास सर्वांना घेऊन येणार आहेत हो आपल्याकडे. खरंच? मग आजी खरंच? होय ग होय, अगदी खरं. म्हणजे आजच माझी आई येणार? झाली का काही सुरू? तूच काहीतरी दाखवते. ये हो ये. रमे, ती कळी पाहिलीस का छोटीशी जास्वंदीची? तिचे काय? ती ज्या दिवशी उमलेल, ज्या दिवशी तिचे छान टप्पोरे फूल होईल, त्या दिवशी येईल हो तुझी आई. काय? हो खरेच? म्हणजे आता जी आई येणार 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 येणार. खुश ना? हो. मग आता जा बरे, माझ्यासाठी दूध आण इवलेसे आणि सुंठ घाल हो आठवणीने. आत्ता आणते. झुले